म्हणजे जे सगळेच करतात, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावतात. आम्ही नाही करत. मग तू एक्स्ट्रीम प्रेम नाही केलंस. अच्छा, नाही, आम्ही स्वतःची व्हॅल्यू करतो. तेच मी म्हटलं ना, तेच मी म्हटलं. मग मुली टाळ्या वाजवत आहेत, त्या सगळ्या मुलींचा कटलाय म्हणजे निघाला. अच्छा, नाही, तू सांग ना एखादं, म्हणजे असं मी तुला एक्झाम्पल देतो. जसं की एक म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट तेव्हाच नाही करत ना, जसं की समोरचा तुम्हाला भावना देते आणि तरी तुम्हाला वाटतं की तुम्ही एकदम मॅडली इन लव्ह आहे आणि मग तुम्ही तरीही करता आणि मग तुम्हाला नंतर रिअलाइज होतं. पण मोस्टली अशी खूप वर्ष घालवली मी. हां, खूप वर्ष. पण हो. तुझी कोणी बेस्ट फ्रेंड वगैरे आहे? नाही, मी अरे माझ्यासाठी नाही विचारते. नाही, युजली काय, कारण बेस्ट फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स करेक्ट, ते तुम्हाला थांबवतात. नाही केलं माझ्या बेस्ट फ्रेंड्सने असं. ते म्हणाले खाऊ दे माती, खाऊ दे माती. माती खाऊ दे. तिचं नाव आस्था होतं. ती म्हणली आधी मी सांगते की ऋताची कशी लागली आहे. नाही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, पडेल, उभी राहील, पण स्वतःला कळेल. कारण प्रेमात असल्यावर आपण कोणीही कितीही सांगू दे, आपण नाहीच ऐकत. तर त्या बाबतीत खरंय काय, खरंय म्हणूनच मुलींची लागते. कळतंय, मुलं ऐकतात. जसं मुलांना जर कोणी सांगितलं ना की नको, तर मुलं ऐकतात. आय डाऊट. ललित, तू सांग, तुझं टॉक्सिक ट्रेट काय आहे? मी खूप लवकर बोर होतो. आता कसं फायनली काहीतरी छान सांगितलं याने. ठीक आहे, म्हणजे किती एका रात्रीनंतर